अहो तुम्हीच. नमस्कार. अहो पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका सुरू होणार आहेत आणि पदवीधर म्हणून मी स्वतः विधानसभा मतदारसंघामध्ये अनेकदा मतदान केलेलं आहे. परंतु पदवीधर मतदारसंघामध्ये निवडणुका असतात आणि आपण पदवीधर म्हणून मतदान करायचं असतं हेच मला आत्तापर्यंत माहीत नव्हतं. अहो पण आता संधी आलेली आहे. अहो तुम्हालाच म्हणतोय मी स्वतः पदवीधर म्हणून पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार म्हणून जर ग्राह्य आहे तर मला मतदार म्हणून नोंदणी करणं गरजेचंच आहे आणि मी ती नोंदणी करणार बरं का मित्रांनो. पण तुम्ही देखील पुणे पदवीधर मतदारसंघाच्या पुणे, सातारा, सांगली, सोलापूर किंवा कोल्हापूर या एरियामध्ये राहत असाल तर तुम्ही पदवीधर म्हणून नोंदणी करून घ्या. कारण पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी विधान परिषदेमध्ये आपला आमदार असतो हे तुम्हाला माहित नाही, तसं मलाही माहित नव्हतं. पण आता ही संधी आपल्याला आलेली आहे, ती सोडून जाऊ देऊ नका. माझं ऐका मित्रांनो, आज जर आपण मतदान केलं नाही तर आपल्यावर रडण्याची पाळी येईल. माहिती का तुम्हाला पदवीधरचा मतदार म्हणून याच्यापूर्वी तुम्ही कधी मतदान केलेलं आहे? या पदवीधर मतदारसंघाचा आमदार कोण आहे? त्याने आपल्यासाठी पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी आतापर्यंत काय केलंय नक्कीच माहीत नसणार, मलाही माहीत नाही. आहो पण असू दे, आता संधी आहे. मी पदवीधर, तुम्ही पदवीधर, आपण सर्व पदवीधर मित्रांनी मिळून हे ठरवूया की आज मी ही प्रतिज्ञा करतो की मी पदवीधर मतदारसंघासाठी माझी स्वतःची नोंदणी करणार. किमान माझ्या स्वतःला मी प्रश्न विचारला पाहिजे की मला जे प्रश्न आहेत पदवीधर म्हणून ते सोडवण्यासाठी जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक अतिशय अभ्यासू, तडफदार, उमेद असलेला, पदवीधरांच्या प्रश्नांची पोटतिडीक असलेला मतदार उमेदवार म्हणून देणार असेल तर तुम्ही सुद्धा मतदान केलं पाहिजे मित्रांनो. एवढं तुम्हाला कळकळीचं आवाहन करतो आणि माहिती तंत्रज्ञान विभाग मनसेच्या वतीनं हे आवाहन करतो की सर्वांनी मिळून आज ही प्रतिज्ञा करा आणि 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणी उपक्रमामध्ये हार्दिक हार्दिक असा सहभाग नोंदवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.